नमस्कार. अनेकदा असं होतं की वजन वाढत चाललंय, दिवसभर खूप थकवा जाणवतोय किंवा केसही खूप गळतायत. आपण सहसा याला कामाचा ताण किंवा आपलाच आळस समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. पण थांबा, कदाचित हे त्यापेक्षा काहीतरी वेगळं असू शकतं. चला, आज यामागचं खरं कारण समजून घेऊया. कधी-कधी असं होतं ना, की सकाळी उठल्यावरही अजिबात फ्रेश वाटत नाही. दिवसभर काम करायची इच्छाच होत नाही. असं वाटतं जणू शरीराची बॅटरी कायम लो मोडवरच आहे. आणि वजनाचं काय? सगळं डाएट करून, कमी खाऊन सुद्धा वजन कमी होण्याऐवजी वाढतच चाललंय. अक्षरशः असं वाटतं की नुसती हवा खाऊनच वजन वाढतंय. ही जी निराशा येते ना, ती खूप सामान्य आहे. आणि याचबरोबर केस अचानक खूप जास्त गळायला लागलेत का? किंवा त्वचा नेहमीपेक्षा जास्त कोरडी आणि निस्तेज वाटतेय का? जर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो असतील, तर पुढची माहिती खूप महत्वाची आहे. तर ही सगळी लक्षणं जर ओळखीची वाटत असतील, तर लक्षात घ्या, हा निव्वळ आळस नाहीये. शक्यता अशी आहे की आपल्या शरीराचा मॅनेजर चक्क सुट्टीवर गेलाय. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, आपल्या शरीराचा एक मॅनेजर असतो. चला तर मग या स्लो झालेल्या मॅनेजरबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया. नक्की कोण आहे हा मॅनेजर आणि तो इतका महत्वाचा का आहे? आपल्या गळ्याच्या पुढच्या भागात फुलपाखराच्या आकाराची एक छोटीशी ग्रंथी असते. तिलाच थायरॉइड म्हणतात. आणि हीच ग्रंथी आपल्या शरीराची मॅनेजर आहे. शरीराने ऊर्जा कशी वापरायची, शरीराचं तापमान किती ठेवायचं, म्हणजे थोडक्यात आपल्या शरीराचा सगळा कारभार हीच ग्रंथी सांभाळते. आता बघा, या मॅनेजरच्या कामात ना 2 प्रकारे गडबड होऊ शकते. एक, हायपोथायरॉइडिझम, म्हणजे मॅनेजर खूपच स्लो किंवा कमी काम करतो आणि हेच भारतात सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतं. आणि दुसरं म्हणजे हायपरथायरॉइडिझम, जिथे हा मॅनेजर गरजेपेक्षा जास्त फास्ट काम करतो. आज आपण या स्लो मॅनेजरवरच लक्ष देणार आहोत. तर मग जेव्हा हा मॅनेजर स्लो होतो, तेव्हा नेमकं काय होतं? जी लक्षणं दिसतात ती खरंच आळस आहे की आजार, हे कसं ओळखायचं? चला पाहूया. बघा, जेव्हा मॅनेजर सुट्टीवर जातो तेव्हा सगळं काम ठप्प होतं. शरीराची चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम स्लो झाल्यामुळे कमी खाऊनही वजन वाढू लागतं. शरीराची बॅटरी कायम लो असल्यासारखा थकवा येतो. मॅनेजरने जणू काही मेंटेनन्सचं कामच बंद केलंय, त्यामुळे केस गळतात आणि त्वचा कोरडी पडते. शरीराचा हीटर बंद पडल्यासारखं इतरांना गरम होत असतानाही थंडी वाजते. इतकंच नाही तर पचनसंस्थेसह सगळ्याच सिस्टम स्लो होतात आणि मूड स्विंग्स किंवा नैराश्य येऊ शकतं. पण आपल्याकडे, विशेषतः भारतीय महिलांमध्ये, हे एवढ्या मोठ्या प्रमाणात का होतं? याची मुख्य कारणं काय आहेत? तर या चार्टमध्ये बघा. सगळ्यात मोठा वाटा आहे हाशिमोटो डिझीजचा. ही एक ऑटो इम्युन कंडिशन आहे, म्हणजे आपलीच रोगप्रतिकारक शक्ती चुकून आपल्या थायरॉइड ग्रंथीवर हल्ला करते. त्याशिवाय प्रचंड ताणतणाव आणि आहारात सेलेनियम आणि झिंक सारख्या पोषक तत्वांची कमतरता ही सुद्धा मोठी कारणं आहेत. ओके, आता वळूया एका सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. थायरॉइडबद्दल असलेले काही मोठे गैरसमज जे डोक्यातून काढून टाकणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात मोठा आणि कॉमन गैरसमज म्हणजे थायरॉइड झाला की कोबी, फ्लावर, ब्रॉकली अशा भाज्या खायच्याच नाहीत. पण खरं सांगायचं तर ह्या भाज्या शिजवून खाल्ल्यावर त्यांचा थायरॉइडवर होणारा परिणाम जवळपास 0 असतो. त्याचा खरंच काही परिणाम व्हायचा असेल तर एखाद्याला कच्च्या कोबीचा अख्खा ट्रक खावा लागेल. म्हणजे सांगायचा मुद्दा अगदी सोपा आहे. आपल्या आवडीची गोबी मसाला किंवा फ्लावरची भाजी खाणं बंद करण्याची अजिबात गरज नाही. फक्त एकच नियम पाळा, ती कच्ची खाऊ नका, नेहमी व्यवस्थित शिजवून खा. आणि दुसरा एक मोठा गैरसमज म्हणजे थायरॉइड हा आजार पूर्णपणे बरा होतो. पण खरं तर हायपोथायरॉइडिझम ही बऱ्याचदा आयुष्यभर सोबत राहणारी एक स्थिती आहे. त्यामुळे तिला बरा करण्यापेक्षा योग्य प्रकारे मॅनेज करावं लागतं. आणि हे मॅनेजमेंट अजिबात अवघड नाहीये. चला तर मग आत्ता बघूया की आपल्या या स्लो झालेल्या मॅनेजरला पुन्हा कामावर आणण्यासाठी आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी आपला मॅनेजमेंट प्लॅन नक्की काय असायला पाहिजे. यावरचा उपाय एका अगदी सोप्या गोळीनं सुरू होतो. तिचं नाव आहे थायरॉक्सिन. आता घाबरून जाऊ नका, ही गोळी म्हणजे कुठला स्टेरॉइड नाही, तर हा तोच हॉर्मोन आहे जो आपलं शरीर कमी प्रमाणात बनवते. आपण फक्त ती कमतरता बाहेरून भरून काढतोय, बस. पण ही गोळी घेण्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा नियम आहे, जो कधीही चुकवून चालणार नाही. ही गोळी रोज सकाळी उठल्याबरोबर काहीही न खाता पिता रिकाम्या पोटी घ्यायची.
आणि ती घेतल्यानंतर कमीत कमी 1 तास चहा, कॉफी किंवा नाश्ता करायचा नाही. यामुळेच ती शरीरात व्यवस्थित शोषली जाते. औषधांसोबतच आहारही तितकाच महत्वाचा आहे. आपल्या मॅनेजरला सपोर्ट करण्यासाठी आहारात काही गोष्टी आवर्जून ठेवा. सिलेनियमसाठी रोज फक्त 2 ब्राझील नट्स पुरेसे आहेत किंवा अंडी, पनीर खाऊ शकता. झिंकसाठी भोपळ्याच्या बिया, काजू आणि चणे हे उत्तम पर्याय आहेत. आणि हो, एक गोष्ट कटाक्षाने टाळा, पॅक केलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ, कारण ते शरीरातली सूज वाढवतात. थायरॉईडमुळे जे मेटाबॉलिझम स्लो झालंय ना, त्याला परत किकस्टार्ट करण्यासाठी व्यायाम खूप गरजेचा आहे. रोज थोडं चाला, योगा करा, आठवड्यातून काही दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्राणायाम आणि ध्यानाने तणाव कमी करा, कारण स्ट्रेसचा थायरॉईडवर थेट परिणाम होतो. हे सगळं करण्यामागे एकच सोपं, सरळ उद्दिष्ट आहे. आणि ते उद्दिष्ट म्हणजे आपल्या शरीराच्या मॅनेजरला आधार देणं, जेणेकरून तो आपल्याला परत आधार देऊ शकेल. ही एक प्रकारची पार्टनरशिप आहे आपल्या आणि आपल्या शरीरामधली. तर मग आपल्या शरीराच्या या महत्त्वाच्या मॅनेजरची काळजी घेण्यासाठी आणि पुन्हा एकदा उत्साही आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपण तयार आहोत का? योग्य माहिती आणि योग्य व्यवस्थापनाने हे 100% शक्य आहे.